श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। घरामध्ये झाडू मारण्याची योग्य वेळ कुठली? कुठल्या चुकीच्या वेळेत जर तुम्ही झाडू मारला तर त्याचे काय वाईट परिणाम होतात आणि घरामध्ये खरंच झाडू मारण्याची योग्य वेळ कुठली आहे याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, जर झाडू मारण्याबद्दल हे नियम तुम्ही पाळले तर तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी संपतील, माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि घरामध्ये पैशाची कधीही कमतरता येणार नाही। झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं एक स्वरूप असतं। आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवीन झाडू घेऊन त्याची पूजा करतो। झाडूचे अनेक उपाय आपण करत असतो आणि माता लक्ष्मी म्हणजे आपण धनाची देवता मानत असतो। त्यामुळे जर झाडू मारण्याबाबत हे नियम तुम्ही पाळले तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल। तुम्हाला ज्या काही आर्थिक अडचणी येतात, म्हणजे बघा, जसं कर्जाचा डोंगर होतो, घरात पैसा येतो पण टिकत नाही, आजारपणामध्ये सर्व पैसा खर्च होतो, त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी घरामध्ये तुम्ही जर योग्य वेळेत झाडू मारला तर अशा आर्थिक अडचणींपासून तुमचा 100% बचाव होईल आणि आर्थिक परिस्थिती तुमची सुधारू लागेल। जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास्तव्य करते आणि जिथे अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मी वास करते। घर साफ, स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता आहे तिथल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांची प्रगती होते। तर त्यामुळे घरासंबंधीच्या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, नाहीतर त्याचा त्रास आपल्याला होत असतो। घर स्वच्छ ठेवावं म्हणून काही महिला कधी पण हातात झाडू घेतात आणि झाडायला लागतात, परंतु वास्तुशास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत की कोणत्या वेळेमध्ये झाडू मारला पाहिजे। झाडू मारण्याचे सुद्धा काही नियम आहेत आणि ते नियम पाळलेच गेले पाहिजे, कारण जिथे योग्य वेळेमध्ये झाडू मारला जातो तिथेच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। चुकीच्या वेळी जर तुम्ही झाडू मारला तर त्या झाडू मारण्याचा काही उपयोग होत नाही। भलेही घर दिसायला स्वच्छ दिसेल पण त्या घरात सगळे दोष लागतात। जर तुम्ही चुकीच्या वेळेमध्ये झाडू मारला तर जी काही घरामध्ये बरकत आहे ती झाडली जाते, ती निघून जाते आणि परिणामी घरात मोठ्यात मोठी संकटे येतात। माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि संपूर्ण घर बर्बाद होऊ शकते आणि आपल्या कुटुंबावर खूप मोठे दुर्भाग्य येते। म्हणून झाडू मारण्याबाबत आपण काही नियम पाळले पाहिजेत। तर झाडू कधी मारायचा? बघा, पूर्वी आपण ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे जवळपास 4 वाजता उठायचे। ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4 वाजेपर्यंतची जी वेळ असते त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं। सकाळी सगळ्यात आधी लवकर उठून तुम्हाला झाडू मारायचा आहे, घर स्वच्छ करायचं आहे। रात्रभर आपल्या घराच्या उंबरठ्यावर, घरावर खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता येऊन ठेपलेली असते, तर सगळ्यात आधी उठून आपल्याला ती नकारात्मकता घराच्या बाहेर काढायची आहे। म्हणजे सकाळी तुम्हाला 5 ते 6 वाजायच्या आत झाडू मारणं शक्य असेल तर नक्की मारा। यावेळी जर तुम्ही झाडू मारला तर घरामध्ये कधीही बाधा येणार नाही। बघा, पहाटे 4, 5 किंवा 6 वाजता तुम्हाला झाडू मारणे शक्य नसेल तर कमीत कमी 7 ते 8 जेव्हा तुम्ही उठता तेव्हा झाडू मारा। शक्यतो घरातील महिलांनी लवकर उठायलाच हवे, कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते, त्यामुळे स्त्रियांनी तर ही काळजी घेतलीच पाहिजे। स्त्रियांनी उठल्यावर पहिले झाडू मारा। यामुळे काय होतं, घरातील जी नकारात्मकता आहे ती आपण सकाळीच बाहेर काढत असतो, त्याच्यानंतरच मग देवपूजा केली की त्याचं फळ आपल्याला मिळतं। कारण घरात नकारात्मकता असताना आपण पूजा वगैरे केली तर त्याला काहीच अर्थ नाही, कारण आजूबाजूला एवढी अस्वच्छता आहे। अशा वेळी देव पण आपल्यावर प्रसन्न होत नाही। त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिले तुम्ही झाडू मारा। दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी कधी पण तुम्हाला झाडू मारायचा नाही। लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी चूक महिला काय करतात, काही महिलांना सवय असते त्या संध्याकाळी 4 ते 5 वाजता सुद्धा झाडू मारतात। त्यावेळेस जर तुम्ही झाडू मारत असाल तर तुमच्या घरावर मोठ्यात मोठी संकटे येतील। लक्षात ठेवा, आपण बघा म्हणत असतो की संध्याकाळच्या वेळेस
झोपू नये, माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते असं म्हणतो आपण. तर संध्याकाळी वेळ ही माता लक्ष्मीची घरी येण्याची असते आणि अशाच वेळेत जर आपण झाडू मारत असाल तर आपल्या घरात जे काही माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे ते आपण बाहेर फेकतोय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या घरात झाडू मारा. संध्याकाळी 4 ते 5 या वेळेस तुम्ही अजिबात झाडू मारू नका. रात्री सुद्धा तुम्हाला झाडू मारायचा नाही. आता बघा, तुम्ही म्हणाल की लहान मुले आहेत त्यामुळे कचरा होतो, तर मग अशा वेळी काय करायचं, तर रात्री जेवणानंतर जिथे कचरा आहे तेवढा भाग झाडा. सर्व घर झाडायची गरज नाही व तो कचरा एका बाजूला लावून ठेवा. लगेच भरून टाकू नका. त्यामुळे काय होतं, तो घरातील केर आपल्या घरामध्येच राहणार आहे आणि संध्याकाळची वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. म्हणून संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपलं घर जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे, पण त्यासोबतच या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर चुकीच्या वेळेत झाडू मारत असाल तर दारिद्र्य तुमच्या घरी 100% येणार. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कधीही वास राहणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, मग तुम्हाला माहितीये झाडू मारणं ही किती मोठी गोष्ट आहे. झाडूला पाय लागला तर आपण नमस्कार करतो, एवढी ही महत्वाची गोष्ट आहे. तर याबाबतचे काही नियम पाळणे गरजेचे आहे आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी नियमित कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता कधीही भासणार नाही, कधीही अडचणी येणार नाही. पैशाला पैसा टिकून राहील. माता लक्ष्मी ही चंचल असते, पण तिला आपल्या घरामध्ये कसं टिकून ठेवायचं या बाबतीत हा एक नियम तुम्ही पाळला ना तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. कमीत कमी तुम्हाला सूर्योदयापूर्वी घर झाडायचं आहे. संध्याकाळी झाडू मारायचा नाही आणि जरी तुम्ही रात्री झाडू मारला तर तो केर फेकून द्यायचा नाही. घराच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये तो ठेवा. सकाळी जेव्हा तुम्ही घर झाडाल तेव्हा तुम्ही तो बाहेर फेकून देऊ शकता. या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर माता लक्ष्मी 100% तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. तिचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील आणि तुमच्या घरातून दारिद्र्य, गरिबी निघून जाईल. म्हणून विश्वास ठेवा, ही गोष्ट करून बघा. त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा अनुभव कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.